माहीम विधानसभेमध्ये सदा सरवणकर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि एका सभेमध्ये प्रिया सरवणकर यांचं भाषण एवढं गाजलं की त्यांची जी तोफ आहे ती नेमकी काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं। सरवणकर मॅडम, तुमचं जे भाषण आहे ते प्रभादेवीमध्ये गाजलं आणि त्यानंतर प्रिया सरवणकर गुरव ह्या सर्वांना कळाल्या। आता अमित ठाकरेंचं आव्हान, महेश सावंतांचं आव्हान आणि आता बदललेली परिस्थिती, कसं वाटतंय? बघा, सगळ्यांना तर माझा जय महाराष्ट्र। आज माहीम विधानसभेमध्ये शोभायात्रा निघालेली आहे। हा महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून तुम्हाला समजत असेल की सर्व मतदारसंघ माहीम विधानसभा ही सरवणकर साहेबांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमची ही रॅली शोभायात्रा आहे। काय वाटतं, आव्हान केवढं टफ आहे? आम्हाला आव्हान असं बघा, कुठलीही निवडणूक म्हटली तर प्रतिस्पर्धी असणार, पण नक्कीच आम्ही या सगळ्यांवर मात करून विजय हा आमचाच होणार। अमित ठाकरेंना तुम्ही म्हटलं होतं की हा काय पिक्चर आहे का, लॉन्च करताय का? आता ते लॉन्चिंग कुठेतरी तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुमच्या पक्षाला थोडंसं भारी पडतं असं वाटतंय, कारण का दुसरीकडून भाजपनं जो सुरुवातीचा सूर दिला होता की काम करणार नाही, भाजप तुमच्यासाठी काम करते? हो, नक्कीच भारतीय जनता पार्टी ही आमच्यासाठी काम करते आणि त्यांनी तुम्ही म्हणाल अमित ठाकरेंचं लॉन्च करताय का, हे लोकांकडनंच आलेल्या प्रतिक्रिया आहेत की हा म्हणजे जो प्रचार आहे तो प्रचार नाहीये, ते एखाद्या सिनेमाचं प्रमोशन सुरू आहे असल्याप्रमाणे आहे। कारण की ना स्थानिक जनता असते त्यांच्यासोबत, त्या कारणामुळे दिसूनच आलं असेल तुम्हाला, त्यांच्या प्रत्येक प्रचारामध्ये दिसून आलं असेल चित्र। आता काय वाटतं 23 तारखेला जो निकाल लागेल त्या दिवशी अमित ठाकरेंचं स्थान काय असेल? नक्कीच धनुष्यबाण हा या माहीम विधानसभेवरती नेहमीप्रमाणेच माहीम विधानसभेवरनं उतरणार नाही याची गॅरंटी आहे आणि हे इथली माहीम विधानसभेमधली जी जनता आहे धनुष्यबाणाच्या पाठीशी सदैव उभी राहते। ठाकरेंचं स्थान कुठे असेल? बघा, मी धनुष्यबाणाचं स्थान सांगू शकते की आता आपण आहोत बरोबर सेनाभवनच्या समोर। सरवणकर म्हणतात डिपॉझिट जरी वाचवलं तरी खूप मोठी गोष्ट। आता ते तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकतात। दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंचं देखील इकडे प्राबल्य आहे, कट्टर शिवसैनिक आहेत, जुने जाणते, प्लस MVA ची मतं आहेत, माहीम दर्गा आहे, मुस्लिम मतं आहेत, तर या मतांवर मोठं गणित अवलंबून आहे, त्यामुळे महेश सावंतचं देखील प्राबल्य इकडे मोठ्या प्रमाणात दिसते। बघा, जरीही आज लोक इकडे कुठले जात धर्म न बघता काम करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी उभे राहतात आणि आज आमदार सदा सरवणकर यांनी कधीही कोणाचा जात धर्म न विचारता काम केलेलं आहे। आज आमच्या इथे जरी माहीम दर्गा हा एरिया असला तरी इथे आपलं मोठ्या प्रमाणावर काम झालेलं आहे आणि जनता ही काम करणाऱ्याच्या पाठीशी। मुस्लिम मस्जिद मधून, दर्ग्यामधून आवाहन केलं जातं उद्धव ठाकरेंना मतदान। प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने काही ना काही प्रयत्न करतो, पण आज आमच्या पाठीशी आम्हाला सुद्धा मुस्लिम समाजातील कित्येक मंडळी येऊन भेटून गेलेत आणि सांगितलंय की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कारण की तुम्ही आमचं काम केलंय, तुम्ही जात धर्म न बघता तुम्ही काम केलंय। मुस्लिम समुदाय आहे हा सरवणकरांच्या पाठीशी नक्कीच ते सुशिक्षित आहेत, त्यांना माहिती आहे काम केलेलं आहे, तर काम करणाऱ्या पाठीशीच उभे राहणार। खूप धन्यवाद तुम्हाला। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।